अवैध धंदे बंद करण्यात यावे ही मागणी भाजप युवा मोर्चा व ग्रामस्थांचे तळेगाव पोलिसांना निवेदन। रस्त्यावर दारू विक्रीमुळे तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त, पोलिसांचाच आशीर्वाद नाही ना, असा प्रश्नही लेखी निवेदनात। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर इथं अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व भाजप युवा मोर्चा शाखेनं तळेगाव पोलीस ठाण्याच्या SHO यांना नुकतेच निवेदन दिले। दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की गावातील अवैध वाळू उत्खनन, दारू विक्री व गुटखा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा व गावातील रस्त्यावर दारू विक्रीमुळे तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे। त्याचबरोबर या दारूमुळे अनेकांची कुटुंबांची घरं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून घरगुती हिंसाचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे। त्याचबरोबर गुटख्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून अनेक युवक या व्यसनामुळे जीवघेण्या आजारांना बळी पडत आहेत। त्याचवेळी नद्यांमधून होत असलेल्या वाळूंची चोरी आणि गावाजवळील नाल्यांमध्ये ही वाढ झाली। या चोरीच्या वाळूची तस्करी बैलगाडीतून केली जात असल्यानं गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्यानं नागरिकांना वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात। त्यामुळे गावातच मोठ्या प्रमाणावर रेशनचा तांदूळ खरेदी केला जात आहे। त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात अवैध धंद्यांचा महापूर ही मोठी समस्या आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत, ते पोलिसांच्या नजरेपासून कसे लपून राहतात की त्यांना पोलिसांचाच आशीर्वाद नाही ना, असा प्रश्नही त्यांनी लेखी निवेदनात उपस्थित केलाय। हे अवैध धंदे तात्काळ बंद करून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्यानं महत्त्वाची भूमिका बजावावी, अन्यथा 7 दिवसांनी उपोषण सुरू करण्यात येईल। तुषार धनजोडे, संजय सार्वे, सचिन भोन्यार, पंकज खोबागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सुयोग ठाकरे, नवस्वराज्य न्यूज, तालुका प्रतिनिधी, अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.